आपले उन्हाळा स्पेशल काकडीचे पॅनकेक चवीला खूप छान लागतात. नक्की बनवा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण बनवूया काकडीपासून पॅनकेक. पॅनकेक बनवण्यासाठी इकडे मी एक काकडी घेतलेली आहे. ती काकडी अगोदर मी खिसून घेणार. इकडे मी सगळी काकडी खिसून घातली. आता घालूया चवीपुरतं मीठ, तिखट ठेचा आणि 2 मध्यम चमचे रवा घालूया. 3 घालते. 3 रवा मी भिजत ठेवला होता. आपण काकडी खिसून घेतलेली आहे. मिरचीचा ठेचा घातलाय. आता घालूया आपण कोथिंबीर आणि कांदा आणि हाताने हे आपण छान मिक्स करून घेऊया. बाइंडिंगसाठी 1 चमचा आपण बेसन पीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया. चवीसाठी धना जिरा पावडर घालते आणि कलरसाठी थोडीशी हळद. मिक्स करून घेऊया आणि 10 मिनिटं आपण हे असं झाकून ठेवणार आहोत. त्यामुळे काय होईल, आपला रवा फुलून येईल. तर आता मिक्स करून मी 10 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे. हे काकडीचे पॅनकेक मी तिखट केलेले आहे. याच पद्धतीने तुम्ही गूळ घालून गोड पॅनकेक करू शकता. आणि आता ऊन पडतंय. उन्हाच्या दिवसात काकडीचं कोणताही पदार्थ थंड असतो, त्यामुळे करून खायला काही हरकत नाही. इकडे रवा फुलण्यासाठी 10 मिनिटं झालेली आहेत. हे बघा, रवा फुलून झालेला आहे. आपण आता याचे पॅनकेक काढूया. आधी सगळं मिक्स करून घेऊया. 1 चिमटीवर खाण्याचा सोडा घालूया. मिक्स करून घेऊया. खाण्याच्या सोड्यामुळे काय होतं, आपण जे पॅनकेक बनवू ना, ते फुलफुलीत होतील. अगदी मी चिमटीवर घातलेलं आहे. इकडे गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आणि थोडंसं तेल घालून घेऊया. तेल घातल्यानंतर पॅनला हे बघा असं कडेनी सगळ्या बाजूनी फिरवून घ्या. आता आपण पॅनवरती मध्यम आकाराचे पॅनकेक सोडून घेऊया. अगदी छोटे छोटे, म्हणजे फार मोठे नाही, फार छोटे नाही, या पद्धतीने सोडून घेऊया. थोडीशी जाडच ठेवा. झाकण ठेवून 1 मिनिट वाफवून घेऊया. वाफवून हे बघा वरच्या बाजूने छान वाफवून झालेला आहे. आता आपण उलटून घेऊया. आणि हा पदार्थ आहे ना, एकदम थंडगार आणि चविष्ट होतो. नक्की बनवा. उन्हाळ्याच्या दिवसात हा मेनू बनवणं गरजेचं आहे आणि लहान मुलं आवडीने खातात. नक्की बनवा. हे पॅनकेक एकदम मऊ आणि लुसलुशीत तयार होतात. त्यामुळे लहान मुलं आणि ज्यांना दात नाहीत तेही लोक खाऊ शकतात. नक्की बनवा. दोन्ही बाजूनी छान शेकून झालेलं आहे. आता मी काढून घेते.